आगतम स्वागतम सुस्वागतम। आगतम स्वागतम सुस्वागतम। खालकर चौक मित्रमंडळ हिंद प्रतिष्ठान आलेल्या सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करत आहे। मंडळ यंदा 53व्या वर्षात पदार्पण करत आहे। मंडळाने सादर केलेला जिवंत देखावा शिवरायांच्या स्वराज्याचे शिलेदार नरवीर शिवा काशी सादर करते कलाश्री नाट्य संस्थेचे सर्व गुणी कलाकार। हुजूर, आपके दिमाग की और आपके दाव पेच की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। हुजूर, आदिल शाही में जो आज तक किसी ने भी हासिल नहीं किया वो आपने करके दिखाया है। हुजूर, उस पन्हाले को ऐसा घेरा डाला है कि चींटी भी आपकी इजाजत के बिना अंदर नहीं जा सकती और बाहर नहीं आ सकती। हुजूर, लेकिन आपकी इस कामयाबी पर कुछ लोग जल रहे हैं। हुजूर, सही वक्त पर आ गए हो फाजल खान। मैं अभी आपकी ही तारीफ कर रहा था। आप तो 100 साल तक जिंदा रहोगे खान साहब। ज्यादा उछलिए मत रुस्तम जमा। हमें अच्छी तरह से मालूम है आपके दिल में उस सीवा के लिए कुछ ज्यादा ही हमदर्दी है। जौहर, वो सीवा शांत बैठा है, इसका मतलब ये नहीं कि वो कुछ नहीं कर रहा। आपको पता भी नहीं चलेगा और यहां से गायब हो जाएगा। चुप रहो फाजल। तुम्हारे अब्बाजान अफजल खान और हम, इनमें जमीन आसमान का फर्क है। आदिल शाही ने हमें सलाबत खान ये किताबत ऐसे ही नहीं दी। करनूल के शेर है हम, सिद्दी जौहर। अगर उस सीवा को हमारे सामने घुटने टेकने पे हमने मजबूर न किया तो हमारा भी नाम सिद्दी जौहर नहीं। हुजूर, गडावरून त्र्यंबक पंत आपल्याला भेटायला आलेत। अच्छा, हमें मिलने आए हैं त्र्यंबकपन। देखा फाजल, क्या कहा था मैंने? भेजो उन्हें। हुजरा हुजूर। कहो पंत, क्या कहते हैं तुम्हारे राजे? हुजूर, राजे आपल्या शब्दाबाहेर नाही। आपण जो वेढा दिला आहे त्याचा तिढा लवकर सुटावा असं राजांना वाटतं। अच्छा, काफी समझदार है आपके राजे। लेकिन पंत, आपके राजे के मन में आखिर चल क्या रहा है? ते तुम्हाला नंतर कळेल। अजून अनुभव कुठे घेतलाय आपण त्यांचा? क्या कहा? हुजूर, राजांना शरणागती मान्य आहे। आम्ही हा गड सोडून निघून जातो, गड आपल्या ताब्यात देतो। आपण तह करावा। सुलूक हरगिज नहीं। मग राहिलं हरगिज नहीं पंत, आपके राजे हमारे सामने बिनशर्त पेश होने चाहिए। अब इसके सिवा उनके पास और कोई चारा नहीं। और इसके आगे सुलूक का नाम मत निकालना। तकलिया। जी हुजूर। देखा फाजल, ये सीवा जिसे सह्याद्री का शेर कहते हैं वो पूरी तरह हमारे शिकंजे में फंस चुका है। यसाजी, जीवाची तगमग होती। आपला राजा गेली 5 महिने पन्हाळ्यावर अडकून पडलाय। असं वाटतं आता गडाखाली उतरावं आणि या सिद्धीला गाठावं। बाजी, आम्हाला पण तसंच वाटतं या। पण राज काय आदेश देईना? अजून किती दिवस असं आपण राहायचं? काहीतरी हालचाल केलीच पाहिजे। संकट काही टळत नाही। संकटांना सामोरं गेल्याशिवाय संकट टळत नसतात।
बंद. काय म्हणतोय सिद्धी? तहाला जुमानत नाही येत. संपूर्ण शरणागती हवी येतात. आई भवानी आणि आमच्या मासाहेब सोडल्या तर त्यांच्याशिवाय आम्ही कोणाला शरण जाणार नाही. बोला बाजी बोला, या वेड्यातून मार्ग कसा काढायचा? राजे काही सुचत नाही. वेढा कुठं सैल होईना. आपलं नशीब पण साथ देत नाही हो. बाजी, नशीब खडतर आहे, पण प्रसंग कितीही खडतर असला तरी शोधला तर मार्ग मिळू शकतो. महादेव, तू आणि यावेळेस, आणि ते पण वेडा चुकवून गडावर कसा पोहोचलास? राज, हा विसाजी ज्योतिबाच्या पायथ्याला राहतो. ह्यानं वाट शोधलीये राज, यानं वाट शोधलीये. अरे विसाजी, अरे बोल की, असं पाहत काय बसलाय? अरे मन भरून माझ्या राजाला पाहू दे. उठा विसाजी उठा, बोला. राज, या वेड्यातून तुम्ही कसं बाहेर येणार याची प्रत्येक जण काळजी करतोय बघा. विसाजी, अरे नीट सांग. राज, अंबाबाईच्या कृपेनं एक वाट गावली आहे. उत्तरेची वळण आहे ना, तिथं 2 मेठ्या जरा पातळ आहे. रात्रीचा फायदा घेऊन निसटून जायला तोच मार्ग आहे. मग आता वाट कसली बघायची? राज, तुम्ही गडाची चिंता करू नका. गडा आम्ही राखतो या. ते आम्ही जाणतो, पण मार्ग धोक्याचा आहे. शत्रू सावध झाला तर जागीच कापून काढू. तेही जमेल, पण विशाळ गडाखेरीज आपल्याला कुठेही थांबता यायचं नाही. इथून 15 कोसाचं अंतर. राजे, तुम्हाला विशाळगडावर पोहोचवण्याची जबाबदारी माझी. राज, आता निघून मोर. ठीक आहे, पाहू श्रींची इच्छा काय ती. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. अरे असू दे की. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार, लागना पार. अरे लागना पार, लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हा अहो काय सांगता नाही? अरे मग काय गड्या हो, त्यो बसला हाय ना गनीम. येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली. युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. अरे युगत मांडली, राजन युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा बघा बघा, युगत मांडली. राजांनी आता, युगत मांडली. शिवरायांनी युगत मांडली. आता महाराजांनी युगत मांडली. राजांना काहीतरी युगत मांडली. सिद्धीची आता वाटू दे त्याला. राजाने त्याला, अरे कळलं ना त्याला. राजे, शिवा काशीद आपल्या भेटीसाठी आलाय. मुजरा राज माझी आठवण काढली. शिवा, आम्ही गडा बाहेर पडताना अजून एक पालखी राजरस्त्यात थेट सिद्धीच्या तंबूपर्यंत जाईल. ती पालखी सापडली तर शिवाजी सापडला अशी समजूत होईल. मग आडलंय कुठं? दुसरा शिवाजी पाहिजे. अशी कामगिरी कोण सोडेल वय? शिवाजी होणं इतकं सोपं नाही. तुझ्यामुळे आम्ही सुटू, पण तुझं सुटणं कठीण. राज, आई भवानीची शपथ आहे तुम्हाला. विचार बदलू नका. तुम्ही वाचाल तर लाख शिवा नावी जन्माला येतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. शिवाच्या जीवाचं सोनं होईल सोनं.
फाजल, पंत आके गए। लगता है अब ये सीवा अपने हथियार डालने के लिए हमारे सामने राजी है। हुजूर, मुझे इसमें कुछ सीवा की चाल लग रही है। चुप रहो फाजल। वो सीवा हमारे सामने अपने घुटने टेकने के लिए तैयार है। जल्दी वो हमारे सामने अपने हथियार डाल देगा। हुजूर 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 अरे क्या हुआ बको? हुजूर शिवा भाग गया, हुजूर शिवा भाग गया। क्या क्या शिवा भाग गया? अरे कैसे भाग गया? नामुमकिन। कब से यही कहने की कोशिश कर रहा हूँ। चुप रहो फाजल। मसूद के साथ जाओ और उस शिवा का पीछा करो। कर्नूल के इस शेर ने जहाँ पे पंजा डाला है वहां से आज तक कोई भी बच के नहीं गया, तो ये कैसे जाएगा? जल्दी वो हमें मिल जाएगा। अब कैसे मिलेगा हुजूर? वो तो भाग गया। रुस्तम, हुजूर 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 शिवा पकड़ा गया, हुजूर शिवा पकड़ा गया। क्या कहा था मैंने? शिवा पकड़ा जाएगा और वो पकड़ा गया हुजूर। रुस्तम, हुजूर सामने लाओ उसे। क्यों शिवा भाग रहे थे? हा, म्हटलं पाहावं पळून. तो फिर नाही जमलं. नहीं ना कर पाए? फाजल खान को बुलाओ। बहुत बहादुर समझते हो अपने आप को। आइए बैठिए, थक गए होगे आप। ये लीजिए शराब, अफगान की बेशकीमती शराब। आम्ही शराब पित नाही, आम्हाला तसला शौक नाही. ठीक है जौहर, दुश्मन के साथ ऐसा सुलूक क्यों? ये लीजिए तलवार और खत्म कर दीजिए इस सल्तनत के दुश्मन को। देखा फाजल, तुम्हारे वालिद अफजल खान जिनकी जान इस सिवा ने ली वो हमारे सामने कैद हो चुका है। क्या सीवा? ये सीवा है? नामुमकिन। मसूद, मैंने सीवा को देखा है। ये सीवा हो ही नहीं सकता। उस सीवा की आंखों में एक अलग चमक है। वो जब चलता है तो शेर चल रहा है ऐसा महसूस होता है, और जब वो सामने खड़ा होता है तो ऐसा लगता है कि हम किसी पहाड़ के सामने खड़े हैं। ये सीवा नहीं है, ये सीवा नहीं है, ये जरूर उस सीवा का कोई हमशक्ल है। बताओ कौन हो तुम? म्या शिवा, शिवा काशीद, नाभापूरचा नावी. या अल्लाह, ये किसे भेज दिया मेरे सामने? कौन है ये? या अल्लाह, ये कैसा सुलूक कर रहे हो मेरे साथ? अरे कोण तू? अरे तुझी अवकात काय? अरे आमचं शिवाजी राजा आहे ते. आमचं सौराज्य साकारलंय त्यांनी, हिंदवी सौराज्य. तुम बैठो बेवकूफ, इसका नतीजा जानते हो? अरे काय करशील तू? मारशील नव? अमर अमर. पण एक लक्षात ठेव, माझ्यासारखे शेकडो शिवकाशीत आमच्या पोशिंद्यासाठी जीव द्यायला तयार आहेत. काय रे फाजल, अरे इसरलास का? तुझ्या बापाला त्या अफजल्याला इथंच गाडला होता. अरे शेपूट घालून पळून गेला होतास नव तू? अरे मरण दिसलं की माग फिरणारी मराठीची अवलाद नाही ही. अरे मराठे आहोत आम्ही, मराठे. मरणाच्या छताडावर सौराज्याचा भगवा रोवतो आम्ही, आणि आमच्या राजाच्या जीवावर उठलास होय रे तू? अरे हाड ए सिद्धी, अरे तुझी लायकी काय? अरे एवढ्या तुझ्या येड्यातून आमचं राज सुखरूप निसटलं. बस इथं हात चोळीत आणि दारू पीत. रामखोर काफर. आम्ही जातो आमुच्या गाव.
राम राम घ्यावा आमुचा राम राम राम